नाशिकमधल्या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीतील धर्मांतरण प्रकरणामध्ये आता सॉफ्ट टार्गेट शोधून आरोपींकडून फसवणूक आणि शोषण केलं जात असल्याचं समोर आलेलं आहे। आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना खास करून टार्गेट केलं गेल्याचा आरोप करण्यात आलाय। कधी कर्ज तर कधी मदतीचं आमिष दाखवत या महिलांना आपल्या जाळ्यात या आरोपींनी ओढल्याचं समजतंय। कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्यानं संशयितांनी या पीडित महिलांसोबत जवळीक साधल्याचं देखील समजतंय। मैत्री करण्याच्या आणि मदत करण्याच्या नावाखाली मानसिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले, दबाव टाकून धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप देखील झालाय। कंपनीतील आणि बाहेरील साथीदारांचा या गुन्ह्यात सहभाग आहे असं समोर येताना दिसतंय। पीडितांच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक परिस्थितीचा सुद्धा संशयितांनी गैरफायदा घेतल्याचं समोर येताना दिसतंय। तपासात अनेक बाबींचा उलगडा सध्या होताना दिसतोय। पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून या सगळ्याच्या बाबतीत कंपनी प्रशासनाला सुद्धा काही माहिती होती का यावर प्रश्नचिन्ह आहे। महेश महाले आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत सध्या। महेश, काय नेमकी माहिती आहे या संदर्भातली? अजिंक्य, आपण जर बघितलं असेल तर नाशिकमधील नामांकित बहुराष्ट्रीय आयटी कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचं प्रकरण जे होतं ते समोर आलेलं होतं। मात्र यामध्ये आता नवनवीन गोष्टी ज्या आहेत त्या समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर अनेक महिलांना जे आहे ते सॉफ्ट टार्गेट करून आरोपींकडनं त्यांची जी आहे ती फसवणूक केलेली आहे। कधी कर्ज तर कधी मदतीचं जे आमिष आहे ते या महिलांना दाखवण्यात आलेलं होतं। याच प्रकारे त्यांच्या कुटुंबाचा गैरफायदा घेतलेला आहे। परिस्थितीची जाणीव करून देत त्यांच्याकडनं आर्थिक गैरफायदा असेल तो देखील संशयितांकडनं जो होता तो घेण्यात आलेला होता। त्याच प्रकारे कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने देखील संशयितांनी या सर्व पीडितांशी ती आहे ती जवळीक साधलेली होती। एकूणच त्याची ती मोडस ऑपरेंडी होती ती अशा पद्धतीने जे आहे ते महिलांना जाळ्यात ओढण्याचा जो प्रकार आहे तो त्यांच्यावर करण्यात आला आणि वेगवेगळी आमिषे त्यांना दाखवली। त्यांना काही पैशांचं आमिष दाखवलं, पदोन्नतीचं आमिष दाखवलं आणि जाळ्यात ओढलं आणि नंतर जे आहे ते दबाव टाकून त्यांचा धर्मांतर करण्याचा जो प्रयत्न आहे तो केला गेला असल्याची जी माहिती आहे ती आता समोर आलेली आहे। त्यामुळे एकूणच या तपासामध्ये अनेक बाबींचा जो आहे तो उलगडा आता पोलिसांकडनं करण्यात येत आहे आणि या सर्व संशयितांची कसून चौकशी देखील करण्यात येत आहे। मात्र या सगळ्या संदर्भात कंपनी प्रशासनाला या सगळ्या बाबींची माहिती होती का नाही याचा देखील शोध जो आहे तो SIT कडनं केला जातोय। त्यामुळे या बहुराष्ट्रीय आयटी कंपनीच्या धर्मांतर प्रकरणात पुढे आणखी काही धक्कादायक खुलासे होतात का याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठीक आहे महेश, धन्यवाद। आपण सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।